तर स्ट्रायकर फलंदाज असतील ते गणेश, तसेच नॉन स्ट्राईक फलंदाज असतील हरिदास. तर गोलंदाजी ट्रॅकवरती असतील ते सचिन. तर बघूया कशा पद्धतीचं बॅटल असेल या दोन्ही संघांमध्ये. इथं मात्र पहिला चेंडू पंच आमच्याकडे बोलू शकतात का हा व्हाईट चेंडू एक अतिरिक्त धाव असेल. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न मात्र इथं चेंडू जाईल निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती सचिनच्या माध्यमातून. तर बघूया सचिनाचा पुढचा चेंडू. इथं आता फक्त दिशा देण्याचं काम केलंय. शतरक्षण धावताय त्या ठिकाणी एक धाव झाले. दुसऱ्या धावची देखील कॉल केली आहे. त्या ठिकाणी बॉल अडवण्यात यश आला आहे आणि 2 धावा सहज त्या पूर्ण तिसरीची कॉल केली आहे आणि मात्र पुन्हा परत लागेल हरिदास या फलंदाजाला. तर वायर किंवा पोलला जर चेंडू लागला तर डॉट बॉल असेल, याची दक्षता घ्यावी. इथं मात्र काही सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती सचिनच्या माध्यमातून. इथं मात्र ट्रिपल उद्ध्वस्त केला जात आहे त्या गणेश फलंदाजचा. सुरेख गोलंदाजी आणि या ठिकाणी मात्र गणेश बॅक टू द पवेलियन. कारण इथं मात्र गणेशाच्या पारचा अंत झाला आहे. कुठेतरी मात्र 2 धावा ठोकून तंबूच्या आसऱ्याला परतावायला लागला आहे ते मात्र गणेश फलंदाजाला. तर न्यू बॅटर मैदानात यावेळेस स्ट्रायकिंग फलंदाज असतील ते कृष्णा. तर बघूया सचिनाचा पुढचा चेंडू. इथे मात्र भिरकावून द्यायचा प्रयत्न होता मात्र चेंडू जाईल निर्धाव. सुरेख गोलंदाजी चालू आहे पुन्हा ती सचिनच्या माध्यमातून. अजूनही देखील एक मोठा फटका खेचून दिला नाही. मला वाटतं शेवटील षटकातील 2 चेंडू असतील. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर फटका बसला नाही आणि त्या ठिकाणी मात्र कृष्णाच्या पारेचा अंत एक छोटीशी झेल त्या ठिकाणी झेल होते आणि कृष्णा बॅक टू द पवेलियन. डीजे कृष्णाच्या जागेवरती न्यू बॅटर मैदानात रवाना झाले तो क्रिश ग्रीश. इथं मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू पुन्हा जाईल निर्धाव.
इथे मात्र एका षटकानंतर धावसंख्या फक्त झाले ते मात्र 3 या धाव फलकावरती. तर षटक क्रमांक 2 मार्गस्थ असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती असतील यावेळेस दीपक. तर यावेळेस मात्र स्ट्रायक अँड फलंदाज असतील हरिदास. तर बघूया हरिदास विरुद्ध दीपक कशा पद्धतीचं बॅटल असेल या दोन्ही खेळाडूंमध्ये. तर बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकणार तो दीपक गोलंदाज. इथं मात्र लेगच्या दिशेने मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण धावत होते मात्र चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा येतात दर्जेदार स्ट्रोक. तर 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 7. तर ऑल इंडर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. अंदाजाने इथे मात्र पहिल्या बॉलरची मोठा फटका खाल्यानंतर दुसरा चेंडू टाकतोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी चालू आहे पुन्हा ती दीपकच्या माध्यमातून. आणि इथं मात्र एज लागून फलंदाज हरिदास बाद होईल आणि हरिदास इथं मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र समोर भिरकावून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जेत करतो ते मात्र चेंडू जमिनीला दान करतो. तत्पूर्वी मला वाटतं 2 धावा सहजता पूर्ण करतील ते बेड संघाचे फलंदाज. इथे मात्र पुन्हा तोच फटका खेचायचा होता मात्र चेंडू पुन्हा जाईल निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ते दीपकच्या माध्यमातून. तर षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि ते मात्र अंपायरचा इशारा येतोय व्हाईट चेंडू असेल. एक अतिरिक्त धाव. तर 1 धावच्या मदतीने धावसंख्या झाले ती 10. तर बघूया शेवटचा चेंडू दीपक या गोलंदाजाचा.
इथे मात्र पुन्हा तोच फटका खेचायचा होता, मात्र या वेळेस गोलंदाज चुकी करणार नाही दीपक. चेंडू जाईल निर्धाव. सुरेख गोलंदाजी फेकले आहे ती दीपकच्या माध्यमातून. तर तसेच षटक क्रमांक 3 मार्गस्थ असेल ते विठ्ठलवाडी संघाकडून. हो, घेतला होता. तर षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी येतोय तो विठ्ठलवाडी संघाकडून अजय. तसंच स्ट्रायक एंड फलंदाज यावेळेस असतील गिरीश. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न ठरला सक्सेसफुल. चेंडू जाईल आउट टू द पार्क. षटकार. त्या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती 16 या अंकावरती. अजय या गोलंदाजाचा पुढचा चेंडू. इथे अजून एक मोठा फटका येईल का? आणि हो, चेंडू जाईल पुन्हा सीमा पार. आहे तो अजून एक दर्जेदार स्ट्रोक तो क्रिचच्या बॅट मधून. तर साध्याच्या मदतीने धावफलक सरसावेल ते 22 अंकावरती. इथे मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल ते अजयच्या माध्यमातून. कुठेतरी कमबॅक करून द्यावे लागेल ते विठ्ठलवाडी संघाला. मात्र तसं काही करताना दिसत नाही मैदानात. तर बघूया पुढचा चेंडू. तर इथं आम्हाला पंच सांगतायत की हा व्हाईट चेंडू एक अतिरिक्त धाव असेल नक्कीच. तर बघूया ग्रीश आपली षटकार हॅट्रिक पूर्ण करेल का? कुठेतरी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही पुरेपूर संपर्क झाला नाही. चेंडू जाईल हा निर्धाव. इथं मात्र अजून एक मोठा फटका खेचायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. चेंडू हा देखील जाईल निर्धाव. कुठेतरी कमबॅक करून देतोय अजय आपल्या विठ्ठलवाडी संघाला. तर बघूया अजून षटकातील मला वाटतं 2 चेंडू असतील. इथं मात्र समोरच्या दिशेने फटका खेचलाय आणि चेंडू जाईल पुन्हा सीमा पार. अजून एक दर्जेदार स्ट्रोक येतोय त्या ग्रीचच्या बॅट मधून. त्या षटकाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 29 या अंकावरती. काय सुरेख फलंदाजी चालू आहे यावेळेस ग्रीचच्या बॅट मधून. तर बघूया शेवटचा चेंडू देखील जाईल का सीमा पार त्या ग्रीचच्या बॅट मधून. तर बघूया. तर मात्र समोर खेळलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण धावतायत. एक धाव झाले आहे. दुसऱ्या धावचे कॉल देखील केले आहे, मात्र त्या ठिकाणी थोडी गडबड झाली आहे आणि इथं मात्र एकच धावेवरती समाधान मानावे लागेल. जर कुठेतरी थोडं अगोदरच केला असता तर नक्कीच कुठेतरी अडचणीत सापडला असता तो बीड संघ. आता तसं काही करता दिसत नाही. तर मात्र एकच धावेवरती समाधान मानावे लागेल. तर एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 30 या धावफलकावरती ती बीड संघाची.
तर यावेळेस षटक क्रमांक 4 मार्गस्थ असेल आणि स्ट्रायकेंट फलंदाज असतील ते ग्रीश, तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती असतील उमेश. इथं मात्र कुठंतरी फुलटॉ चेंडू होता, मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती उमेशच्या माध्यमातून. तर बघूया कुठेतरी चांगला स्कोर उभारेल का बीड संघ. तर हा चेंडू देखील, अच्छा रिप्ले बघायचं आहे का, ठीक आहे. तर पंच आ- तर पंच वाईट असेल हा चेंडू. एक अतिरिक्त धाव असेल ही. तर धाव फक्त सरसावेल ती 31 या अंकावरती. इथं मात्र मोठा फटका खेचायचा होता, मात्र एज लागून चेंडू त्या ठिकाणी धावलाय आणि त्या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण झाले आहे. इथं मात्र बिग हिट केलाय खरा, मात्र फटका फसलाय आणि त्या ठिकाणी मला वाटतं एक सुंदर झेल घेतले आहे आणि इथं मात्र काशीनाथच्या पारीचा अंत. तर न्यू बॅटर मैदानात जातोय तो. तर बघूया उमेशाचा पुढचा चेंडू, यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असतील महेश. तर यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असतील यश. इथं मात्र एज लागून चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी शतरक्षण धावतात आणि इथं मात्र एक धाव झाले. पंच धावा किती या? 2, ठीक आहे. तर न्यू बॅटर फुलचंद्र, इथे मात्र बिग हिट, चेंडू जाईल सीमा पार. 6 धावा येत आहेत. तर 6 धावाच्या मदतीने धाव फलक सरसावेल ते 40 अंकावरती.
हेच करतील तो 41 धावेचे पाठलाग करतील ते विठ्ठलवाडी संघ. तर चला बीड संघ आपण लवकरात लवकर सत्रेक्षण लावून घ्या. तसेच विठ्ठलवाडी संघ आपण देखील दोन सलामीचे इतर फलंदाज आपण मैदानात रवाना करा. तर विठ्ठलवाडी संघाकडून दोन सलामीचे हिटर फलंदाज दीपक आणि सुहास रवाना होतात मैदानात. तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती असतील काशीनाथ. तर स्ट्रायकर फलंदाज असतील सुहास तसे न स्ट्राईक फलंदाज असतील दीपक. तर बघूया पहिला षटक घेऊन येत आहेत काशीनाथ. कुठेतरी रनअप चुकतोय. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे ते इथे मात्र एक धाव झाली आहे. दुसऱ्याची धावची देखील कॉलिंग केली होती मात्र एका फलंदाज दुसऱ्या फलंदाजाला पुन्हा परतावलाय. इथे मात्र एकच धावेवरती समाधान मानावे लागेल ते विठ्ठलवाडी संघाला.
इथं मात्र लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू त्या ठिकाणी सतरक्षण आहे, त्या ठिकाणी अपील केले, मात्र अपील करण्यात काही फायदा नसेल. एक धाव सहित पूर्ण होईल. यावेळेस पुन्हा स्टँकल फलंदाज असतील सुहास. इथं मात्र बिग हिट केलाय आणि चेंडू जाईल आउट द पार्क. षटकार या येतात 6 धावा त्या सुहासच्या बॅट मधून, तर 6 धावाच्या मदतीने धाव फलक सरसावेल त्या 8 या अंकावरती. तर क्रिकेटपटूंची तर धन्यवाद डीजे. इथं मात्र समोरच्या दिशेने चेंडूला ढकलला आहे, त्या ठिकाणी शतरक्षण धावतायत, मात्र चेंडू जाईल का पुन्हा सीमा पार. इथं 4 धावा येत आहेत. तर बाहेरून आवाज द्यायचा नाही मित्र. तर मित्रांनो बाहेरून आवाज द्यायचा नाही आपण, आणि त्या पॅनेलाइज केलं जाईल. इथे मात्र समोरच्या दिशेने घेतलेला चेंडू त्या ठिकाणी शतरक्षण धावतायत, मात्र चेंडू पुन्हा जाईल सीमा पार. या येथील आणखीन 4 धावा, तर 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 16. यावेळेस सुरेख फलंदाजी चालू आहे ती सुहासच्या माध्यमातून. अच्छा, रिव्ह्यू घ्यायचा आहे का नो बॉल साठी? ठीक आहे. तर पंच नो बॉल नसेल हा. तर बघूया काशिनाचा पुढचा चेंडू. इथे मात्र लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू, त्या ठिकाणी शतरक्षण आहे. 1 धाव मला वाटतं सहज पूर्ण होईल. तर एका षटकानंतर धाव संख्या झाले ते 17 या अंकावरती. तर धाव फलक झाले ते 17 या अंकावरती ते विठ्ठलवाडी संघाचं. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता असेल विजयासाठी ते विठ्ठलवाडी संघाला. तर षटक क्रमांक 2 मार्गस्थ असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती ज्यावेळेस असतील ते ग्रीश.
तर एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 17. बघूया अजून कशा पद्धतीने धाव फलक सरसावेल ते विठ्ठलवाडी संघाचं. इथं मात्र लेगच्या दिशेने चेंडू ढकलला आहे. त्या ठिकाणी मला वाटतं एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. तर यावेळेस टाकर फलंदाज दीपक. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती काशीनाथच्या माध्यमातून. यावेळेस मात्र निर्धार चेंडूची फेकी करतोय तो गोलंदाज ग्रीश. इथे मात्र पुन्हा बेगीट करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू पुन्हा जाईल निर्धाव. सुरेख गोलंदाजी यावेळेस चालू आहे ती ग्रीचच्या माध्यमातून. कुठे देखील मोठा फटका खेळून देत नाही त्या दीपक या फलंदाजाला. तर बघूया ग्रीश याचा पुढचा चेंडू. पुन्हा स्ट्रायक अँड फलंदाज असतील ते दीपक. इथं मात्र चेंडू एज लागून हवेत होता आणि सुंदर त्या ठिकाणी झेल झाले आहे. दीपक बॅक टू द पवेलियन. तर डीजे ही तर क्रिकेटपटूंची तर यावेळेस नवीन स्ट्रायकर फलंदाज असतील तेजस. आणि इथं मात्र स्वतःचा ट्रिपल अवस्था करून घेत आहेत ते तेजस. कुठेतरी दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र तसं काही घडलं नाही. मात्र बॅट आदत ती स्टंप वरती आणि इथं मात्र तेजस बॅक टू द पवेलियन. तर यावेळेस मात्र स्ट्रायक अँड फलंदाज असतील सुहास आणि गोलंदाजी ट्रॅक वरती देखील असतील गणेश. तर बघूया गणेश कशा पद्धतीने हे 6 चेंडू फेकेल.
इथं मात्र सुरेख फटका खेचला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. तर थोडी फंबल झाली, त्या फंबल मध्ये एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची कॉल केले आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा असं त्या पूर्ण त्या ठिकाणी खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि 2 धावा असं त्या पूर्ण होतील त्या सुहास फलंदाजाच्या. तर बघूया पुढचा चेंडू गणेश या गोलंदाजाचा. तर बघूया पुढचा चेंडू स्ट्रायकर फलंदाज सुहास. इथं मात्र फुलटॉस चेंडू होता, त्या ठिकाणी पुन्हा त्या दिशेला भिंगवला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, एक धाव झाले आहे, दुसरी धावची कॉल केली होते मात्र पुन्हा परतावे लागेल ते सुहास फलंदाजाला. यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असतील ते सचिन. तर बघूया गणेशाचा पुढचा चेंडू, यावेळेस स्ट्रायकर फलंदाज सचिन, एक विठ्ठल फलंदाज. तर बघूया मोठे फटके येतील का त्या सचिनच्या बॅट मधून. इथे मात्र पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू लेगच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, एक धाव झाले आहे, दुसऱ्या धावाची कॉल केले आणि दुसरी धाव सुद्धा सध्या पूर्ण होईल ती विठ्ठलवाडी संघाची. अशा रीतीने 2 धावा सध्या पूर्ण होतील त्या विठ्ठलवाडी संघाच्या. तर 2 धावाच्या मदतीने धावफलक सरसावेल त्या 23 या अंकावरती. तर पुन्हा ज्यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असतील ते सचिन. तर बघूया तर मात्र पुलटा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण धावतायत, चेंडूला अडवण्यात यश आलं आहे. एक धाव झाली आहे, दुसरी धावची देखील कॉल केले आणि 2 धावा सहज त्या पूर्ण होतील त्या विठ्ठलवाडी संघाच्या. तर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ते विठ्ठलवाडी संघाकडून. तर बघूया गणेशाचा पुढचा चेंडू, अजून देखील मोठा फटका खेळून दिला नाही ते सचिन या फलंदाजाला. या ठिकाणी मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, फटका ठरलाय सक्सेसफुल, चेंडू जाईल आउट टू द पार्क, षटकार. तर षटकारच्या मदतीने धावसंख्या झाले ती 31 या अंकावरती. येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ते विठ्ठलवाडी संघाला. तर बघूया 7 चेंडू मध्ये कशा पद्धतीने 10 धावा अजून धाव फलकावरती ठोकणार तो विठ्ठलवाडी संघाचा. 41 पाहिजेत विजयासाठी, 31 झालेत, अजून 10 पाहिजेत. इथं मात्र पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जेच करतायत, एक धाव झाले आहे, त्या ठिकाणी जेल ड्रॉप, दुसरी धाव सुद्धा झाले, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्या ठिकाणी तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या ठिकाणी मात्र चेंडू जाईल पुन्हा सीमा पार, कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते बीड जामरुक संघाकडून. तर 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 35 या धाव फलकावरती. तर येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ते विठ्ठलवाडी संघाला. तर बघूया येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी आणि स्ट्रायकर फलंदाज असतील यावेळेस सुहास.
इथं मात्र फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी खरपून समाचार घेतला आहे. चेंडू जाईल आउट टू द पार्क. यावेळेस मात्र हा येतो विजय फटका त्या 16च्या बॅटमधून. तर विजय टीम ठरते ते विठ्ठलवाडी आणि हडलक टीम बीड जामरुक.